प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या आणि मंजून ते पतंग उडवतात आणि पतंग उडवून तिथून खाली येतात. खाली आल्यावरती आता जी मंजू असते ती जिंकलेली असते. त्यामुळे सत्याला खूप खुश झालेला असतो. तो म्हणतो की वाघमारे, तुम्हाला माहिती आहे का मला ह्या सगळ्याचा किती आनंद झाला आहे आणि मी सांगू पण शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये, असं तो मंजूला बोलतो. तर मंजू म्हणते की हो सत्या, मला पण कळतंय तुला किती आनंद झाला आहे ते. तर आता लगेच सत्या आणि मंजू तर खूपच खुश असतात. तर आता इकडं सत्या आणि मंजू म्हणतात की हे बघा वाघमारे, मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही खरंच चला लवकर आता खाली, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला उशीर होतोय. मम्मी अजून खाली आलेली नाहीये. तर आता लगेच सत्या मंजूला घेऊन खाली येतो. तेवढ्यात तिथे चित्रकार पण असतात. चित्रकार म्हणतात, "लवकर चल मंजू." आणि मंजून ते खाली आल्यावरती आता बायका बसलेल्या असतात आणि आता मंजू जी असते, मंजू सगळ्यांना हळदी-कुंकू लावते आणि वाण द्यायला लागते. तेवढ्यात आता एक बाई म्हणते, "काय गं पोरी, तुझं लग्न झालंय ना? मग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठं गेलंय? तुझ्या गळ्यात तर काहीच नाहीये. तू या घरची सून आहेस ना, मग गळ्यात मग काही घालायला नको का? का नाही घातलं तू मंगळसूत्र? चला गं बायांनो, ज्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही तिच्याकडून आपल्याला वाण पण नाही घ्यायचा." असं बोलतात आणि आता सगळ्या बायका आरडाओरडा करतात आणि म्हणतात, "चला निघा इथून." आणि सगळ्या तिथून जायला लागतात. तर आता इकडं जो सत्या आहे, सत्या देवासमोर जातो आणि देवासमोरून तिथून मंगळसूत्र घेतो देवीचं आणि त्याला हळदी-कुंकू लावतो आणि तो मंजूच्या गळ्यात घालायला लागतो जाऊन. तर आता मंजू पण आता सगळेजण सत्याकडे बघत राहतात. तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना कळतं की त्या सपनाला कोणीतरी किडनॅप केलं आहे. मम्मी साहेब आता खूपच तापलेले असतात. त्या म्हणतात की तुम्हाला मी त्या नेवलटला किडनॅप करायला सांगितलं होतं, सपनाला नाही. तुम्ही दुसऱ्याच महिलेला धरून आणलं इथे, असं बोलतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे, काय ट्विस्ट असणार आहे, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.